उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांना उमेदवारी नुकतीच जाहीर झाली आहे। काल त्यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धवजींची पण भेट घेतली आणि उद्धवजींनी सांगितलं आहे की वर्षाताईंना खासदार बनवूनच दिल्लीला पाठवणार आहे आणि वर्षाताईंचा पण संपर्क झालेला आहे। वर्षाताई जवळजवळ 2004 पासून धारावीमध्ये आमदार आहेत। साधारणतः 2010 ते 2014 त्या महिला व बालविकास कल्याण मंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं आहे ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे। त्याच्यानंतर उद्धवजी ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीचे त्यावेळेला देखील त्यांनी शालेय शिक्षण मंत्री म्हणून अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। त्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि आज त्यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेले शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने अतिशय जोशामध्ये कामाला लागलेले आहेत। आम्ही वाट बघतोय। माझ्या माहितीत वर्षाताई 30 तारखेला फॉर्म भरायची शक्यता आहे। आज त्यांच्यासोबत माझी बैठक आहे। मला खात्री आहे की मातोश्री ज्या मतदारसंघात येतं त्या मतदारसंघामध्ये वर्षाताई ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत ज्यांची निशाणी हात आहे आणि काल जसं उद्धवजींनी सांगितलं की त्या हातात मशाल आहे आणि हातात मशाल घेऊन आम्ही तुतारी फुंकणार आहोत। म्हणजे महाविकास आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत ते घटक पक्ष सगळे मिळून सगळे कार्यकर्ते एकत्र एक दिलाने येऊन वर्षाताईंना नक्कीच निवडून आणतील। बघा, मतदारांना एवढंच आव्हान आहे की सद्य परिस्थितीमध्ये देशामध्ये जी हुकुमशाही आणायचा प्रयत्न चाललेला आहे किंवा देशाची जी घटना जी बाबासाहेबांनी लिहिली ती बदलण्यासाठी काही हालचाली सुरू आहेत। बाकी लोकांची फसवणूक तर झालेली आहे त्याच्याबद्दल प्रश्नच येत नाही। लोकसुद्धा वाट बघतायत की कधी एकदा निवडणूक येते आणि आम्ही या फसवेगिरी करणाऱ्या सरकारचा हिशोब चुकता करतो त्याची वाट बघतायत। कारण असंख्य आश्वासनं जी दिली गेली होती म्हणजे 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, दर वर्षाला 2 करोड लोकांना रोजगार मिळतील, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळेल, अशी असंख्य आश्वासनं दिली होती। महागाई कमी करणार होते। हे सगळं लोक आठवत आहेत आणि जसं मी मगाशी म्हटलं की लोक नक्कीच या निवडणुकीमध्ये या लोकांचा हिशोब करतील। बाकी समोरचे जे उमेदवार आहेत समोरच्या पक्षाचे, आज मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या जवळजवळ 13 ते 14 उमेदवारांच्या याद्या आत्तापर्यंत आलेल्या आहेत। अजूनही उत्तर मध्य मुंबईतून नाव जाहीर झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की मला वाटतं कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि अजून देखील उमेदवार जाहीर नाही आहे। ह्याच्यातच आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की येणाऱ्या निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो।